तर आज आपण बघणार आहे क्लास 9th चॅप्टर नंबर 7 स्टॅटिस्टिक. आता स्टॅटिस्टिकमध्ये काय आपल्याला तर बार ग्राफ दिलेला आहे बेसिकली. पण बार ग्राफचे किती टाईप असतात तर फर्स्ट आपला सब डिवायडेड बार ग्राफ आहे, नंतर पर्सेंटेज बार. ओके, प्रॅक्टिस सेट नंबर 7.1. क्वेश्चन नंबर 1मध्ये बघा काय दिलं तर दी फॉलोइंग टेबल शो दी नंबर्स ऑफ दी बसेस अँड दी ट्रक्स इन द nearest a lakh unit and draw a percentage bar graph approximate the percentage to the nearest integer. आता आपल्याला काहीतरी ते पर्सेंटेज बार ग्राफ काय करायचं तयार करायचं. त्याआधी आपल्याला डाटा दिलेला आहे. इथे इयर किती दिलेला आहे 2006 आणि 2007. नंबर्स ऑफ ट्रक्स किती होते 47 आणि बसेस होत्या 9. नंतर 2007 आणि 2008मध्ये किती तर 56 ट्रक्स आणि 13 बसेस. नंतर 2008 आणि 2009मध्ये 16 ट्रक्स आणि दिलेले आहेत. नंतर 2009 आणि 2010मध्ये 63 दिलेले आहेत ट्रक्स आणि 18 दिलेले आहेत बसेस. आता आपण काय करणार आहे आधी तर आपल्याला पर्सेंटेजमध्ये याला कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, पर्सेंटेजचा आपल्याला काय तर बार ग्राफ तयार करायचं. त्यासाठी आपण काय तर गिवन डाटा आपण लिहिलेला आहे. टोटल नंबर्स, पर्सेंटेज ऑफ बसेस आणि पर्सेंटेज ऑफ दी ट्रक्स असं आपण काय केलं तर याचे पर्सेंटेज काढले. आता टोटल नंबर्स किती आहेत तर याचे टोटल नंबर्स किती होतात तर फर्स्ट आपलं होतं 47 + 9 केलं तर आपला आन्सर किती येते 56. ठीक आहे, म्हणून काय केलं आपण त्याला तर नंबर्स ऑफ बसेस किती आपल्या ते आहेत 9 आणि डिवायडेड बाय केलं आपण 56 आणि मल्टिप्लाइड बाय केलं आपल्याला 100ने, कारण की आपल्याला त्याचं पर्सेंटेज काढायचं. किती आलं तर हे आपलं 16.07% एवढा आपला आन्सर आला. हे सुद्धा काय तर किती आहे तर ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू झाली 16%. आणि तसंच ट्रकचं जर बघितलं किती येतं तर 100मधून सिम्पली आपण काय करणार तर 16 मायनस करणार आहे, म्हणजे आपला आन्सर किती येतं तर 84% आपला आन्सर येते. तसंच सेकंड आहे आपला 2007 आणि 2008मधला किती झाले टोटल दोघांची तर 69. इथे किती आहेत तर आपले बसेस किती आहेत तर 13 आणि इथे आपलं 69. टोटल झाले आपले 69. मल्टिप्लाइड बाय करणार आपण 100 इज इक्वल टू 18.8 झालं ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, म्हणजे किती तर 90% पकडूया आपण. म्हणजे किती तर 100% मायनस 19% म्हणजे किती येणार तर 81% एवढा आपला आन्सर येणार आहे. थर्ड बघूया 2008 आणि 2009मध्ये टोटल नंबर्स किती झाले तर व्हेकल्सचे ते झाले 76. म्हणजे 16 डिवायडेड बाय करणार आपण 76 मल्टिप्लाइड बाय 100 म्हणजे आपला आन्सर किती येणार तर 21.05 ॲप्रॉक्सिमेट म्हणजे 21% आपला आन्सर येणार आहे. सिम्पली 100% मायनस 21% म्हणजे आपला आन्सर तर 79%. नंतर आहे टोटल व्हेकल्स किती झाले तर आपले बसेस किती आहेत तर 18 आणि टोटल नंबर्स ऑफ बसेस व्हेकल किती झाले तर 18 मल्टिप्लाइड बाय 100 इज इक्वल टू 22.2% ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, म्हणजे किती तर 22% येणार आहे. म्हणजे 100 मायनस किती तर 22% आन्सर येणार आपलं 78% एवढं आपलं आन्सर येणार आहे. आता बघूया आपण बार ग्राफ ड्रॉ करूया. इथे आपल्याला वाय ॲक्सिस आपला ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर वाय ॲक्सिसवर आपण काय घेतलं तर 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90 हे झाले 100. म्हणजे आपण काय घेतलं तर पर्सेंटेज घेतलेलं आहे. 100% ऑलरेडी घेतलेलं आहे. काय आलं तर आपलं पर्सेंटेज ऑफ व्हेकल्स आलेलं आहे. ठीक आहे, आता 2005, 2006चे व्हेकल्स घेतलेले किती आहेत तर आपले. नंतर 2007, 2008मध्ये किती झाले, 2008 आणि 2009मध्ये किती आहेत, 2009 आणि 2000मध्ये किती 3 आपल्याला इथे बघायचं. बघा आता स्केल काय घेतली आपण तर स्केल ऑन वाय ॲक्सिस किती घेतले तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10%. ओके, आता हे जे शेडेड आहेत ते काय तर आपल्या ब्लँक बॉक्समध्ये काय तर आपल्या बसेस आहेत. ओके, तर फर्स्ट किती घेतलेलं आपण फर्स्ट आहे आलं आहे 84%. बघा किती येणार आहे तर 84% आहे आपला पहिला. तर आपण इथे काय घेतलं तर हे झालं आपलं 80. ओके, आणि हे किती होणार तर हे होणार आपलं 85. तर आपल्याला त्याच्या खाली घ्यावं लागेल, म्हणजे आपलं हे किती आहे तर इथे गेलं आपला 85% आपलं हे झालेलं आहे. नंतर बघा सेकंडमध्ये काय दिलं आपलं तर तो आहे आपला 81%. ठीक आहे, तर किती येणार आपला 81%. हा झाला आपला 80 आणि याच्या 1 पॉईंट वरती म्हणजे हा झाला आपला 81%. ठीक आहे, थर्ड बघूया काय दिलं आपल्याला. थर्ड आहे आपला 79%. ठीक आहे, 79% किती तर हा झाला आपला 80. आता 80च्या आपल्याला घ्यावं लागेल आता थोडं खाली, म्हणजे हा किती झाला आपला हा झाला आपला 79%. लास्ट आहे आपला 78%, म्हणून त्याच्या पण सुद्धा आपल्याला थोडं खाली घ्यावं लागेल. हा झाला आपला 78%. इन द टेबल गिवन बिलो द इन्फॉर्मेशन is given about a roads. Using this, a draw subdivided and the percentage bar graph approximate the percentage
टू द नियरेस्ट इंटिजर. आता याच्यात आपल्याला काय करायचं तर बघा, सबडिवायडेड बार ग्राफसुद्धा काढायचा आणि पर्सेंटेज बार ग्राफसुद्धा काढायचा आहे. फर्स्ट बघूया आपण काय घेतलं. आपण याच्यात इयर दिले आपल्याला 2000 आणि 2001मध्ये किती दिलं तर किती दिलेलं आहे तर हे दिलेलं आहे 14 आणि टेम्पररी रोड किती दिलं तर ते दिलेलं आहे 10 आणि टोटल जर केली किती येतं तर याचे टोटल आहे 24. 2001 आणि 2002मध्ये किती तर 15 आणि 11 म्हणजे टोटल किती येते 26. 2002 2003मध्ये 17 + 13 म्हणजे टोटल आपली 30. 2003 2004मध्ये 20 + 19 म्हणजे किती तर 39 आपली टोटल येते. तसंच पर्सेंटेज ऑफ किती तर परमनंट रोडमध्ये किती येणार आपली फर्स्टमध्ये येणार आपली 58% आणि टेम्पररीमध्ये येणार तर 42%. तसंच सेकंडमध्ये 2001 आणि 2002मध्ये किती तर 58% आणि टेम्पररी रोड किती येणार तर 42. 2002मध्ये किती येणार आहे 2002मध्ये किती आहे तर 57% आहे. रोड किती आहे तर 43% आहे. नंतर 2003 आणि 2004मध्ये किती आहे तर ॲप्रॉक्सिमेट परमनंट रोड किती आहे 51% आणि टेम्पररी रोड आहे आपले 49%. आपण काय घेतलेलं इथे स्केल घेतलेली आहे. वाय ॲक्सिसवर किती आहे तर 1 सेंटीमीटर इक्वल टू 5 लाख किलोमीटर घेतलेले आहे. ओके. शेडेड पोर्शन काय घेतलं तर परमनंट रोडसाठी आणि ब्लँक स्पेस किती कोणता घेतला तर तो घेतला आपण टेम्पररी रोडसाठी. रोड्स इन लाख किलोमीटर म्हणजे किती किलोमीटरमध्ये आपण ते केलेले आहेत तर ते. ओके. आणि एक्स ॲक्सिसवर काय घेतात तर आपले इयरनुसार आपण केलेले आहे की किती गेले आहेत. आता फर्स्ट आपण बघितलेले आहे किती आहे तर हे आपलं तर हे झालं आपलं 24%. ठीक आहे. नंतर बघा किती आहे तर आपलं हे आहे सेकंड आहे आपला 26%. हा आपला आहे थर्डवाला आहे हा 30% आणि हा किती आहे तर आपला हा आहे 39%. ओके. नंतर बघा पर्सेंटेज बार ग्रुपनुसार जर बघितलं तर काय काय येणार आहे इथे स्केल घेतलेली आपण वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर इक्वल टू 10% रोड. ओके. शेडेड पोर्शन काय तर आपला परमनंट रोड आणि ब्लँक स्पेसमध्ये काय तर आपला टेम्पररी रोड झाला. आपला 2001 आणि 2001 आपला 58%. नंतर 2001 आणि 2002मध्ये किती झालं तर आपला 2001 2002मध्ये सुद्धा किती तर हे आपलं 58%च्या जवळपास. 2002 आणि 2003मध्ये किती तर हे झालं 2002 आणि 2003च्या ह्याच्यात किती तर हे झालं आपलं 57च्या ह्याच्यात आणि 2003 आणि 2004मध्ये किती तर हे झालं आपलं 50.